अवेअरनेस वाढण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी कोणत्या अजून नवीन पद्धती वापरल्या पाहिजेत, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तरी पुढचा टॉपिक आहे आपला माहिती. तर हे ज्यांच्या मते डेटावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणारा परिणाम म्हणजे माहिती होय. डेटावरती प्रक्रिया केल्यानंतर माहिती तयार होते. नंतर विटेमोर आणि योविट्स यांच्या मते यांनी एक व्याख्या केलेली आहे की निर्णय घेण्याकरिता उपयुक्त असणारा कच्च्या स्वरूपातील डेटा म्हणजेच माहिती होय. जे डेव्हिस यांच्या मते माहिती प्राप्त करत्यास त्याला आशयपूर्ण ठरेल अशा स्वरूपामध्ये आणि प्रचलित किंवा भविष्यकालीन निर्णय घेण्याकरिता सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने डेटावर केलेली प्रक्रिया म्हणजेच माहिती होय. तर ह्या प्रत्येकाच्या ज्या व्याख्या आहेत, कधी कधी व्याख्या विचारली जाते आणि ही व्याख्या टिंब यांच्या आहे, त्यावेळेस डेव्हिस यांच्या आहे, विटेमोर यांच्या आहे, हे ज्यांच्या आहे, ही आपल्याला सांगता आली पाहिजे. किंवा चिन्हांकनयुक्त भाषेत वादित केलेले शास्त्रीय व तांत्रिक स्वरूपाचे ज्ञान म्हणजे माहिती होय. युनिसिस्टने 1979 मध्ये या ठिकाणी ही डेफिनेशन केलेली आहे. तर इन्फॉर्मेशन सायन्स ब्रोको यांनी एक डेफिनेशन केलेली आहे. माहितीशास्त्र हे आंतरशाखीय शास्त्र आहे किंवा जे शास्त्र माहितीच्या संपत्ती, अधिकार, प्रवाह, तंत्रे, साठवणूक, प्रतिपत्ती, प्रसारण यांचे संशोधन करते ते काय आहे तर माहितीशास्त्र आहे. ही ब्रोको यांची व्याख्या आहे. तर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह बऱ्याच वेळा असं येतं की इन्फॉर्मेशन इज अ डायजेस्ट ऑर्गनायझड डेटा किंवा हँडलिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन द सेन्स ऑफ प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. इन्फॉर्मेशन इज अ रिडक्शन ऑफ अनसर्टिनिटी. दिस थिअरी डेव्हलप्ड बाय चार्ल्स बर्गर. द वर्ड इन्फॉर्मेशन इज डिराइव्ड फ्रॉम विच लँग्वेज. आता एक लक्षात घ्या की इन्फॉर्मेशन हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे असा प्रश्न आहे. तो कोणत्या भाषेतून आलेला आहे? लॅटिन भाषेतून आलेला आहे. तर डेटा, इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन, तर हे सगळे शब्द आहेत ते लॅटिन भाषेतून आलेले आहेत. तर लक्षात घ्या की लॅटिन भाषेला विसरू नका. म्हणजे आता इन्फॉर्मेशन आला, पुढच्या वेळेस जर समजा डेटा आला, इन्फॉर्मेशन आला, तर हे सर्व शब्द आहेत ते लॅटिन मधलेच आहेत. हु इज द प्रोफाउंडर ऑफ द टर्म इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असा जर प्रश्न आला तर उत्तर आहे बिस्मन. किंवा टू विच कंट्री द क्रेडिट इज गिव्हन टू कॉइन द टर्म इन्फॉर्मेशन सोसायटी. कोणत्या देशामध्ये इन्फॉर्मेशन सोसायटी हा पहिल्यांदा म्हणजे शोधून काढली तर जपानमध्ये हे शोधून काढलेलं आहे. Nowadays, what is the most important vital resources for societal development of the country? सध्याच्या काळामध्ये देशाची डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर कशाची गरज आहे? इन्फॉर्मेशनची गरज आहे. द फोरकास्ट नोट ऑन वेदर कंडिशन बेस्ड ऑन द प्रोसेस्ड अँड इंटरप्रिटेटेड ॲटमॉस्फेरिक डेटा. म्हणजे जे ॲटमॉस्फिअर आहे किंवा वेदर रिपोर्ट काढला जातो तो कशावर काढला जातो? आता पुणे वेधशाळेचे रिपोर्ट जे असतात की ह्या आठवड्यामध्ये पाऊस पडणार आहे, तर हे इंटरप्रेट कशावर केलं जातं तर इन्फॉर्मेशनवर हे इंटरप्रेट केलेलं असतं. आता पुढचा प्रश्न आहे हु इज असोसिएटेड विथ इन्फॉर्मेशन मेजर. तर राल्फ हार्टली. तर राल्फ हार्टली सजेस्टेड द मेजर ऑफ इन्फॉर्मेशन इन 1928. म्हणजे 1928 साली राल्फ हार्टली यांनी इन्फॉर्मेशन मेजर ही संकल्पना काढलेली आहे. इन्फॉर्मेशन मेजर हे केलेलं. आता हे कुठले आहेत तर अमेरिकन आहे. ऑक्सफर्ड मध्ये त्यांनी ते शिक्षण घेतलेलं आहे. तर इन्फॉर्मेशन दॅट इज अ सेंट बॅक टू द सोर्स नोन ॲज फीडबॅक. म्हणजे परत पाठवलं जाते. म्हणजे इन्फॉर्मेशन पाठवल्यानंतर परत एक बॅक टू द सोर्स टू नोन ॲज म्हणजे जे इन्फॉर्मेशन माघारी पाठवलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर फीडबॅक असं म्हटलं जातं. Who among the following proposed 6 characteristics of information? तर याचं उत्तर आहे हर्लन क्लेवलँड. तर ह्याने 6 जे कॅरेक्टरिस्टिक सांगितलेले आहेत इन्फॉर्मेशनचे 6 कॅरेक्टरिस्टिक कुठले आहेत हर्लन क्लेवलँड यांनी सांगितलेले. तर इन्फॉर्मेशन इज एक्सपांडेबल, कॉम्प्रेसिबल, सबस्टिट्युटेबल. सबस्टिट्यूट मध्ये आपण पाहतो की कबड्डीमध्ये आपण सबस्टिट्यूट देतो की एखाद्या खेळाडू जर लागला तर दुसरा खेळाडू आपण पाठवतो. सबस्टिट्युटेबल असावी, ट्रान्सपोर्टेबल असावी, डिफ्युजिव्ह असावी
आणि इन्फॉर्मेशन इज सेरेबल, म्हणजे हे पण सेरेबल. आता तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन शेअर करता म्हणजे सेरेबल आहेत. हे 6 कॅरेक्टर्स आहेत. ते कुणी मांडलेले आहेत? हार्लन क्लेव्हलँड यांनी मांडलेले आहेत.